आजच्या सत्रामध्ये आचार करणीय प्रकरण या वचन सारवळ्यातील 78 क्रमांकाचं वचन आपण श्रवण करणार आहोत। कटमकटिये मान होनी असावे। मागील वचनामध्ये हाडाची रांगवळी करावी नायका असं स्वामींनी सांगितलेलं आहे, विहित केलेलं आहे। यामध्ये जे आपलं देह कृश करतात त्यांचा मांस धातू जे आहे, एकूण सप्त धातू सांगितलेले आहेत। मज्जा, मेद, मांस, स्नायू, अस्थि, रुधिर आणि चर्म हे सप्त धातूंनी मिळून आपलं हे शरीर जे आहे ते तयार झालेलं आहे। त्यामध्ये जेही आचरण आहे त्या आचरणाच्या माध्यमातून या सप्त धातू ज्या असतात ते आपल्या नियंत्रित राहत असतात। आणि त्यामध्ये जर का आहारावर आपण नियंत्रण केलं तर त्यातनं मांस धातू जे आहे ते आटून जातं, अस्थि आणि चर्म हे एक झाल्यासारखं होतं आणि अशा पद्धतीने ही हाडाची रांगवळी या वचनामध्ये ते मोडतं। मग हाडाची रांगवळीच करायची का फक्त? ना कटमकटिये मान होनी असावे, किंवा हाडाची रांगवळी करावी नायका म्हणजे अशा ज्या अधिकाराचे पुरुष आहेत यांच्यापेक्षा तर अजून कुठला आचार नसेल, हा शेवट असेल आचाराचा। ना हाडाची रांगवळी करावी नायका याही पुढे कटमकटिये मान होनी असावे, अशा अधिकाराचे अशा पद्धतीने अजून कडक आचरण करणारे सुद्धा साधक उत्तम अधिकाराचे याहीपेक्षा उत्तम अधिकार असलेले पुरुष या ठिकाणी आपल्याला वचनाद्वारे आमच्या स्वामींनी सांगितलेले आहेत। आणि ते सांगितलेले आहेत म्हणजे फक्त असं करू शकता या अर्थाने सांगितलेलं नाही, तर असं करणारे साधक आहेत या अर्थाने देवाने सांगितलेले, संभावना नाही आहे। हे वास्तविक आचरण करणारे साधक त्या त्या काळात झालेले आहेत। छरदोबा ही जी व्यक्ती आहे यांना स्वामींनी कधी बोध दिला, ज्ञान दिलं असं आम्हाला कुठल्याच लीळाचरित्रामध्ये या पाठामध्ये येत नाही। पण योगायोगाने एकदा ते छरदोबात चाललेले आहेत तेव्हा स्वामींनी त्यांच्याबद्दल माहिती विचारायला सांगितली आणि तेव्हा आम्हाला कळालं की छरदोबासांना सुद्धा मागे कधीतरी त्रिमुखे ज्ञान झालेलं आहे। उत्तम अधिकाराचे पुरुष आहेत, उत्तम आचरणाचे पण पुरुष आहेत, परंतु सोक्तीच्या आचरणामुळे मळीनत्व आलेलं आहे। अशा प्रकारे हे छरदोबा एक झाले। अजून किती जीवांना देवाने एकांक काळामध्ये वगैरे काही ज्ञान दिला असेल छरदोबा उपलक्षणे आम्हाला त्याचा उल्लेख आलेला नाही। स्वामींच्या निरूपणामध्ये काही उल्लेख, आत्ता जो विषय निघालेला आहे त्या विषयानुरूप मागे काही घटना घडली असेल तर मग त्याचा उल्लेख स्वामींनी एकांकातल्या लीळा सांगून केलेला आहे। एकांकातल्या बहुतांशी सर्व लीळा स्वामींनी स्वतः प्रसंगोचित आम्हाला सांगितलेले आहे। आणि जसं काही एखाद्या विषयावर बोलणं होईल, जसं सवयीचं बोलणं झालं की सवय ते कुणाला कसली सवय, कुणाला कसली सवय प्रत्येक जण सांगत आहेत। आणि अशा वेळेला स्वामी आम्हाला सुद्धा एक सवय होती, अमक्या अमक्या झाडाखाली आम्ही बसायचो आणि त्यावेळेला तिथे मग रामधरण्याचं ते दूस वगैरे आले, ती घटना स्वामींनी सांगितलेली आहे, म्हणजे त्या अनुरूप ते आलेलं आहे। अशा पद्धतीने छरदोबा समोरून चाललेत म्हणून तो विषय स्वामींनी त्या ठिकाणी सांगितलेला आहे, त्यांची ओळख आपल्याला झाली। अशा प्रकारे अजून किती जीवांना देवाने ज्ञान दिलं असेलही तर त्याचं आपल्याला माहिती नाही। म्हणून असे सुकवणे रांगवळीचे किंवा कटमकटियमान असे पुरुष आहेत की नाही आहेत ना आहेत। ऐसा असे वटो वटो, ऐसा असे, ऐसा असेल असं नाही किंवा असाही होऊ शकतो असं नाही। ऐसा असे म्हणजे त्या वेळेला वर्तमान काळात असे किंवा असतात असे पुरुष, नसतात अशातला भाग नाही। म्हणून वचन वाचताना आपल्याला थोडंसं ते कठीण वाटत असेल
एवढं कठीण आचार करणारे कोण असू शकतात का? जसं आम्हाला सांगितलंय गावाबाहेरी खांड देवळी एक पाहिजे, म्हणजे कुठे मुक्काम कुठे करायचा? पुरुष साधकांसाठी सांगितलं गावाबाहेर असलेल्या खांड देवळी, म्हणजे जिथे पूजन भजन काही चालू नाही, खंडलेलं आहे तिथलं दैवत, अशा ठिकाणी मुक्काम करायचा. म्हणजे हे भय स्वभावाला जिंकणारे जे पुरुष आहेत, साधक आहेत, त्यांच्यासाठी हा आचार आहे. परंतु मार्ग परंपरा अशी सांगते की जरी देवाने विहित केलं तरी सुद्धा श्रुत दृष्ट चुकवावे येणे वचने, कोणीही त्या ठिकाणी मुक्कामी थांबत नाही. मुक्कामी थांबायचं तर गावाच्या कडीसरा बाहेरून किंवा आतून, किंवा अजून भय वाटत असेल तर कवणाची आहे ओसरी आहे, अशा प्रकारे मार्गरूढी आलेली आहे. परंतु गावाबाहेरील खांड देवळी निद्रा केल्या जात नाही, कारण की देवानेच परश्रुत दृष्ट चुकवायला सांगितलेलं आहे. तिथे कुठला काही घटनाक्रम घडेल हे सांगता येत नाही, म्हणून त्या ठिकाणी निद्रा करणं टाळल्या जातं. आमचे स्वामी सुद्धा बोनेबाई सोबत आहेत आणि अशा वेळेला स्वामींना ज्या ठिकाणी स्वामी मुक्काम करतात त्या ठिकाणी चोरांचा उपद्रव स्वामींना झाला, म्हणजे ती जागा तशी सुरक्षित नव्हती आणि चोरांचा उपद्रव झाला, स्वामींना इथे जखम झाली. बोनेबाई म्हणतात देवा हे काय झालं? स्वामी तर ऐसे नाही ऐसे झाले रात्री. मग त्यांना असं वाटलं बोनेबाईंना की स्वामींना असं इजा झाली, त्रास झाला, असं होता कामा नये, म्हणून सुरक्षित ठिकाणी देवाला, तसं पाहतं तर देवच आपल्याला सुरक्षित करत असतात, परंतु देवाला सुरक्षित करण्याची भावना बोनेबाईंमध्ये आहे, मातेचा स्नेह आहे ते. आणि मग त्या देवळाच्या त्या पुजाऱ्याला त्यांनी सांगितलं की असं असं आहे आमच्या देवाला, स्वामींना इथे तुम्ही झोपू देत जा. आणि मग म्हणजे अशा प्रकारे आपण निर्जन ठिकाणी जर का मुक्काम केला तर त्या ठिकाणी इतर गोष्टींची भीती असते, परंतु भय स्वभावात ते जिंकलेलं जरी असेल तरी थोडंसं तारतम्य बघूनच आचरण जे आहे ते केल्या गेलं पाहिजे. निरसे विरसे अन्न सेवायला जरी सांगितले पण ते बुरशी आलेलं अन्न खायचं नाही आहे. विटलेलं अन्न सुद्धा त्याच्यामध्ये काही प्रक्रिया सुरू होत असते, परंतु बुरशी येणं म्हणजे हा शेवटचा टप्पा आहे. बुरशी आलेला असेल तर मग खाऊ नये, तिथे श्रुतदृष्ट चुकवलं पाहिजे आपण. येणे उपलक्षणे आपला विषय सुरू आहे की अशाही प्रकारे देवाने कठीण कठीण आचार सांगितलेला आहे. मग असं कठीण आचार ऐकून अनुसरत नसतील किंवा कोणी त्याग करत नसतील किंवा अशा प्रकारचं आचरण करणारे पुरुष नसतीलच ना. तिथे सांगतात कटमकटीये मान होऊनी असावे, म्हणजे असे सुद्धा पुरुष आहेत. तपस्वी व्यक्तीचा आचार कसा असावा असं आमच्या आऊसांना स्वामी सांगतात. आणि त्यावेळेला अशा प्रकारे लिसी पुसी करण्यापेक्षा इथे अशा पद्धतीने कटमकटीयमान पर्यंत आपण पोहोचलो पाहिजे. आता कटमकटीयमान ही कशी अवस्था आहे की शरीरातल्या आतमध्ये आपल्या हाडं आहेत आणि हाडातले जे काही सांधे आहेत त्या सांध्यातलं स्नायू धातू जी आहे ती आटून जाते. स्नायू धातू म्हणजे आता आपण ज्याला स्नायू म्हणतो ते नाही, त्याच्यामध्ये स्नायू म्हणजे हाडातील जे काही वंगणासारखं आहे ना, आपण वेळोवेळी आपले हात असे बोटं बिटं मोडत असतो, आपल्याला बरं वाटतं ते, परंतु तसं सांगितलं की तेवढं हात बोटं मोडत बसू नका. त्याच्यामुळे काय होतं, हाडं जे आहेत जिथे ते कटकट वाजतं तिथे ते झिजतात हाडं. आपल्याला ते बरं वाटतं हात पाय मोडले बिडले, पण ते नेहमी नेहमी नको पाहिजे असं सांगितलं जातं. आणि मग त्यामध्ये जेव्हा स्नायू धातू आटून जाते, त्यातलं वंगण जे आहे ते आटतं, त्यावेळेला आपले हात पाय उठता बसता कटकट कटकट असे वाजतात. आणि म्हणजे जीवनामध्ये पण कटकट आणि हाडांमध्ये पण कटकट सुरू होऊन जाते. मग अशा वेळेला इथे जे काही आहारावर नियंत्रण केल्या गेलेलं आहे त्या नियंत्रणामुळे आपल्या शरीरातलं एक एक धातू जे आहे, म्हणजे कुठेतरी रक्त सुद्धा कमी होत आहे, मांस सुद्धा कमी होत आहे, स्नायू सुद्धा कमी होत आहे, इत्यादी प्रकारे ज्या ज्या सप्त धातू आहेत त्याच्यावर सुद्धा आपोआप नियंत्रण येतं.
याच्यामध्ये बिघाड होतो तो सुद्धा आहारामुळेच, या वाढतात सुद्धा आहारामुळेच, कमी सुद्धा होतात आहारामुळेच. म्हणजे आहार आपल्या जीवनातला किती महत्वाचा एक भाग आहे. जर का योग्य आहार घेत असू तर आपली प्रकृती चांगली राहू शकते. विधियुक्त आहार घेत असू तर आपले विधी चांगले होतील. आणि अजून चर्यायुक्त जर का आहार आपण घेत असू तर आपल्याला पुन्हा संबंधाकडे जाण्याचा प्रवास आपला सुरू होत असतो. आणि तोच आहार चुकीचा घेत असू, चुकीच्या वेळात घेत असू, चुकीच्या प्रमाणात घेत असू तर ते आपली प्रकृती बिघडवण्यासाठी ते कारणीभूत होऊ शकतं. आणि अशा पद्धतीने स्नायू धातू आटल्यामुळे उठता बसता ते हाडं जे आहेत ते वाचतात. त्याला म्हणतात कटमकटीयमान. कटमकटीयमान म्हणजे कसं बरं, नुसतीच हाडाची रांगोळी करायची का ना, कटमकटीयमान त्याच्याही पेक्षा उत्तम आचार तुम्ही करू शकता की हाडाची जे कटकट वाजणं म्हणजे कांबड्याचा कडा हवा आल्यानंतर जसं तो हलतो आणि हल्ल्यानंतर तो कटकट कटकट त्याच्यामधनं आवाज येतो, त्या पद्धतीने उठता बसता साधकाच्या त्या स्नायू धातू आटल्यामुळे आहाराच्या नियंत्रणाच्या माध्यमातनं तशा पद्धतीने ते कटकट आपले हाडं जे आहेत ते वाचतात. म्हणजे अजून एक धातू त्यातलं स्नायू धातू कमी झालेली आहे. मागा मुंगी रांडतीयेचा विनियोग कटमकटीये. आता हे कड्याचे जे पुरुष सांगितले कटमकटीयमान म्हणजे कड्याचे पुरुष, यांची मात्रा किती आहे बरं? अजून खूप कमी मात्रा आहे का ना? मागच्या वचनामध्ये सांगितले मुंगी रांड म्हणजे तुमची मुंगी रांड न व्हावी. म्हणजे कसं, ती मेली नाही पाहिजे मुंगी. आणि मुंग्या कुठे मरतात? आपल्या हाताखाली मरतात की डोक्याखाली मरतात की पायाखाली? पायाखाली मरतात. का मरतात? की आपण पाय देतो. पाय का देतो आता मुंगीवर? आपण खड्ड्यात देतो का पाय? कधी काही आग असेल त्याच्यावर पाय देतो का आपण? काटा असेल त्याच्यावर पाय देतो का आपण? मग मुंगीवर कसं काय पाय देतो आपण? कारण की आपल्याला आपलं दुखत असेल, खिळ्यावर पाय दिला, काट्यावर पाय दिला, आगीवर पाय दिला, खड्ड्यात पाय दिलं तर दुखेल कोणाला? आपल्याला दुखेल. पण मुंगीवर पाय दिले तर कोणाला दुखेल? आपल्याला दुखणार नाही, मुंगीला दुखणार, मुंगीच मरणार आहे. त्याच्यामुळे आपण नेहमी असं बघतो की स्वतःला त्रास होत असेल तर तिथे काळजी घेतो आपण, पण दुसऱ्याला त्रास होत असेल तिथे आपण कुठल्याही प्रकारची काळजी घेत नाही. त्याच्याबद्दलचं कुठलंही सुखदुःख आपल्या मनामध्ये नसतं. इतरांना आपण खूप काही बोलत असतो, त्यावेळेला त्या व्यक्तीला किती त्रास होत असेल याचे बिलकुल सुद्धा आपण काळजी करत नाही. परंतु जगातले जेवढे काही धर्म, त्या धर्माच्या याच्यामध्ये आचरण प्रणालीमध्ये जे सांगितलेलं नाहीये ते आमच्या स्वामींनी तेवढा बारकावा त्या आचरणात सांगितलेला आहे की मुंगीय वीरून चिंतावे. या वचनामध्ये काय, मुंगी राण न व्हावी म्हणजे मुंगी मेली नाही पाहिजे. म्हणजे हा पुढचा टप्पा आहे. ती मरेल कधी? जेव्हा तुम्ही तिचं वैर चिंताल, तोपर्यंत मुंगी मरणार नाही. मुंग्या आल्यानंतर तुम्हाला आनंद होतो का? मला प्रश्न पडायचा, देवाने मुंगीच का सांगितली? तर मुंग्या आलेल्याचा कधी आनंद होत नाही, फक्त काळ्या मुंग्या आले की आनंद होतो, है ना? ते म्हणतात काळ्या मुंग्या म्हणजे तुमच्याकडे पैसा आहे भरपूर, असं काहीतरी बोलतात लोक. तर मग मुंग्या आल्याचा कोणालाही आनंद होत नाही, काळ्या मुंग्या आल्या तरी आनंद होत नाही, कारण की ते त्रासदायक असतात आणि तुम्ही वैतागता, त्रासता. आणि ज्यांच्या येण्यामुळे तुम्ही वैतागता, त्रासता त्यांच्याबद्दल सहजपणे वैरत्वाचा भाव निर्माण होऊ शकतो. मुंग्यांना आटवण्याचं एकदम सोपं म्हणजे पाणी टाकलं की सगळ्या मुंग्या वाहून जातात. आपण एकदम सहज सोपं करायला जातो, पण ते तेवढंच अवघड होऊन जातं की तेवढ्या मुंग्या मरू शकतात, मरतात, त्यांना त्रास होतो. जरी नाही मेल्या तरी त्यांना त्रास मात्र होतो आहे. इतर काही उपाय केले जातात, परंतु मुंग्यास लागू नये अशा प्रकारचं व्यवस्थापन आधीच करून ठेवावं. मग एकाने मला विचारलं, बाबा ते आम्ही पेस्ट कंट्रोल केलं तर चालेल का? म्हटलं बाबांना अजिबात विचारू नका या गोष्टी. आम्हाला विचारायचं नाही बरं काय, पेस्ट कंट्रोल करायचं का, मग ते लक्ष्मण रेषा ती फिरवायची का, ह्या गोष्टी कोणाला विचारत बसायचं नाही.
आणि मी हे पण नाही म्हणाल तुम्हाला करायचं तर करा, हे पण मला म्हणता येत नाही, कारण की त्याला परत मी निमित्त बाबांनी म्हटले करायचं तर करा असं म्हटलेलं आहे. म्हणजे बोलताना किती बारकावे ठेवावे लागतात. मुंगीचं वैरत्व चिंतन आपल्या कधी ध्यानी मनी सुद्धा येत नाही की आपण मुंगीचं वैरत्व चिंतलेलं आहे म्हणून, कधीच लक्षात येत नाही. मग तिथे मुंगीचं वैरत्व चिंतल्या जातं. तर मुंगीच का सांगितली, कारण की इथे सांगतात की मुंगी कुठेही गेलो आपण जगाच्या पाठीवर कुठे पण गेले तरी मुंगी ही येतेच येते, आणि आल्यानंतर ती त्रासदायक असते, आणि त्रासदायक असल्यामुळे वैरत्व आहे, आणि वैरत्व चिंतल्यानंतर मुंगी आपल्याकडनं मरू शकते. आणि म्हणून इथे मुंगीचं वैरत्व चिंतायला नाही सांगितलं. साधक वर्ग, तुम्ही जेव्हा चालता त्यावेळेला आपल्या पायाखाली मुंगी का येते, कारण की आपण वर बघून चालत असतो, आपण खाली रस्त्याकडे बघत नाही की किती मुंग्या आहेत, काय आहेत, काही किडे वगैरे काय आहेत का, हे बघितल्या जात नाही. तुम्ही मार्गातल्या लोकांसोबत चाला, साधूंसोबत, ते लगेच तिकडून या, हे मुंग्या आहेत तिथे, आपल्याला दिसत नाही, त्यांना ते मुंग्या दिसतात बरोबर. आम्ही स्नान करायला जातो, म्हणजे संवत्सरला असतं की ते 5 पायऱ्याचं स्थान आहे, तिथे पायी पायी जातो आम्ही. किंवा वांबोरीला असलं तर स्थानवंदन करायला सकाळ किंवा संध्याकाळ, तर तिथे त्या रस्त्यामध्ये त्या मुंग्या निघालेल्या, रस्त्याच्या मधोमधच निघालेल्या असतात, की मातीचा रस्ता असेल तिथे मुंग्या असतात. मग तिथे चालत असताना ती साधू मंडळी काय करतात, हातामध्ये गाठी असते, नामस्मरण चालू आहे, आणि खाली बघत बघत की पायाखाली काय आलं नाही पाहिजे, एवढं आहे, हे तर मुंगी झालं. परंतु गवतावर सुद्धा पाय दिल्या जात नाही. म्हणजे अजून कडक आचरण करणारे जे आहेत साधक, ते गवतावर सुद्धा पाय देणं टाळतात. म्हणजे शेवटी गवत काय आहे, मुंगीचं दुःख कळतं आपल्याला, पण गवताचं दुःख नाही कळत आपल्याला. म्हणजे इतकं बारकावा त्याच्यामध्ये असला पाहिजे. एवढं जर का तुम्ही बघत असाल तर तुम्ही मनुष्याचं वैरत्व चिंताल का? एखाद्या मनुष्याबद्दल तुम्ही वाईट चिंतन कराल का? जसं कोणाला तरी हे केलं, पकडलं, त्यांनी काही गुन्हा केलेला आहे मोठा, आपण सहजपणे म्हणतो अशा लोकांना फाशी दिली पाहिजे. किती सहजपणे बोलून गेलो. म्हणजे मानसिक झालं, वाचिक झालं, 2 गोष्टी होऊन बसल्या आपल्या. कोण काय कर्म करते त्याच्यानुसार त्यांना त्याचं फळ मिळणार आहे. आपण कुठल्याही प्रकारे कुठली वाच्यता करायची नाही. म्हणजे आपण कोर्टामध्ये बसून जजला सांगायचं का आपण की यांना हे शिक्षा द्या म्हणून? आपल्याकडे अधिकार नाही. ते जज बरोबर त्यांना काय करायची ती शिक्षा करतील. हे सुरू होतं इथून. म्हणून इथे सांगितलेलं आहे की मुंगीचं वैरत्व चिंतू नका, तर मग मुंगी आपल्या पायाखाली मरणार नाही. आता इथे ज्यांची मांस धातू आटून गेलेली आहे, त्या मांस धातू आटल्यामुळे त्यांचा जो काही तळपाय आहे तो बऱ्यापैकी असा पोकळ झालेला आहे. तर त्यामुळे तिथे जरी मुंगीवर तर ते पाय दिल्या जातच नाही, पण यदा कदाचित असं दिला जरी तरी ती मुंगी पूर्णपणे पायाखाली येत नाही. ती थोडंसं पोकळ्याच्यातनं सहज निघून जाते, अथवा थोडासा स्पर्श जरी झाला पायाचा तर ते सांगतात 3 चक्कर घेऊन वगैरे अशी. म्हणजे थोडंसं तिला वाटतं, इजा झाल्यासारखं होतं तिला, परंतु ती जिवंत राहते, परत चालायला लागते ती व्यवस्थित. परंतु आपण तीच काळजी घ्यायची आहे की चालताना मुंग्या बघितल्या पाहिजे. तिथे सांगितलेलं आहे की एक ते पाणी आणताना मुंगिया न देखते. म्हणजे ते पाणी आणतायत, सेवा सांगितली, धावत गेले, धावत आले, तत्पर सेवा झाली एकदम. आपण पण काही सेवा जे सांगितलं की पटापट ती सेवा आपण उपलब्ध करतो, सगळ्यांना आवडतं. एक तत्पर सेवेमध्ये एकदम तत्पर आहे व्यक्ती. पण ती व्यक्ती जाताना येताना त्यांनी मुंग्या बघितल्या पाहिजेत बरं का. जर का आपण एकीकडे सेवा करतो आणि एकीकडे मुंग्याही मरतायत, आता देवालाही प्रश्न पडेल तर काय द्यायचं नेमकं याला? सेवेचं फळ द्यायचं का ते मुंग्या मारल्याचं? म्हणजे आपल्याला दोन्हीकडे लक्ष ठेवता आलं पाहिजे. अविधी पण नाही घडला पाहिजे आणि विधीही साधला गेला पाहिजे. दोन्ही गोष्टी घडल्या पाहिजे. यदा कदाचित विधी नाही घडला तरी चालेल, पण अविधी मात्र आपल्याला टाळता आला पाहिजे. अशा दोन्ही गोष्टी आपल्याला साधता आल्या पाहिजेत. आणि म्हणून हे आहारावर नियंत्रण आहे. आणि आहारावर नियंत्रण आल्यानंतर अजून देहकृश का केल्या जातं? अजून एक वेगळा विचार आहे बरं का, की जेवढं तुम्ही सामर्थ्यवंत असतात पैशाने, ताकदीने, ओळखीने,
तुम्ही जेवढे सामर्थ्यवंत आहात तेवढं तुम्ही जास्तीत जास्त प्रमाणात दोष आचरण करू शकता बरं का. आणि जेवढं तुम्ही कमकुवत आहात की तुम्हाला वाटलं व केस टाकावी यांच्यावर, पण आपल्याकडे पैसाच नाहीये, म्हणजे दोष जे केसमध्ये तुमचा वेळ जाणार आहे राहून जातं. किंवा असं वाटतं की याला आता 2-4 कानाखाली द्याव्यास, पण अंगात ताकदच नसेल तर तिथे आपण थांबून जातो. आणि एरवी पैसाही नाही आहे, पण आपल्या ताकदही नाही, पण ओळखी असेल तर ओळखीद्वारे आपण काहीतरी त्याचं व्यक्तीचं वाईट करू शकतो. तर ते सुद्धा जर का नसेल तर इत्यादी प्रकारे आपण कृश असू, आपल्यामध्ये ती ताकद नसेल, द्रव्याची, शरीराची ताकदीची ताकद नसेल किंवा ओळखीची ताकद नसेल, तर त्या ठिकाणी आपण दोष करणं आपलं थांबून जातं. आपण म्हणतो काही नाही, वासना उपरतने म्हणून जो एक प्रकार सांगितलेला आहे, जसे कुठलीही क्रिया मानसिक होते, मानसिकाची वाचिक होते, वाचिकाची प्रत्यक्ष क्रिया घडत असते, तर ती थांबते कशी, ती बिनचालीची कशी होते. बिनचालीची म्हणजे जी क्रिया मानसिकाची वाचिक होते, वाचिकाची शारीरिक होते, त्याला चालीचे कर्म म्हणतात. ते चालतात कर्म, म्हणजे इथून इथे इथून इथे, आणि ते प्रत्यक्ष क्रिया घडते तेव्हा ते पूर्ण होतात क्रिया, त्याला प्रारब्ध कर्म असं म्हणतात. पण काही क्रिया ज्या आहेत ते बिनचालीच्या होतात, म्हणजे ते मानसिक झाल्या आणि पुढे वाचिक होतच नाहीत, किंवा मानसिक वाचिक झाल्या पुढे शारीरिक त्या प्रारब्ध होतच नाहीत. हे कधी होतं, ज्या वेळेला वासना उपरतने होतं. म्हणजे तिथे सांगितलेलं आहे की एखाद्याशी आपलं वैर आहे, भांडण आहे, आणि नेमका तो माणूस निवडणुकीला उभा राहिला, तो आमदार खासदार झाला. आता आपल्याला परवडणार आहे की त्याच्यासोबत वैरत्व बाळगायला? तो आता मोठा झाला, आपण म्हणतो जाऊ दे आता, तर काय वैरत्व वगैरे, आता ते मोठे झाले वगैरे. वासना उपरतली म्हणजे बदलून गेलो आपण. एखाद्याचं वाईट करायचं मनात आहे, परंतु त्याच्याबद्दलचं जे काही गैरसमज आहे तो निघून गेला, त्याच्याबद्दलचा चांगलेपणा आपल्या समोर आला, काही ज्ञान झालं आपल्याला, म्हणून आपलं मत परिवर्तन झालं, त्याला वासना उपरतने असं म्हटलं जातं. मानवांच्या इतिहासामध्ये येतं की जे एक भांडण, म्हणजे दोघांचं वैर आहे आणि ते त्यांच्याशी भांडायला म्हणजे युद्ध करायला चालल्यासारखे आहे, शस्त्र वगैरे घेऊन, आणि चालता चालता थकले म्हणून एका झाडाखाली बसले, आणि तिथे महानुभाव पंथाचा जो मार्ग आहे तो मार्ग तिथे आलेला होता, आणि तिथे टीका सुरू होती, आत्मघातकी अशी कोणी ठाव नाही नायका. आणि त्यावेळेला त्यांनी ते टीका ऐकली, ते निरूपण ऐकलं की आत्मघात आपण आपला केला, इतरांचा केला तर काय होतं हे त्याच्यामध्ये सांगितलं, कुठले नरक होतात. आणि ते त्यांनी ऐकले, आणि त्यांच्या लक्षात आलं की आपण पण समोरच्याचा घात करायला चाललेलो आहोत, वाईट करायला चाललेलो आहोत. आणि ते ऐकल्यानंतर त्यांची मतपरिवर्तन त्यांचं झालं, बुद्धी त्यांची बदलली, आणि ते समोर आले त्या बाबांनी लगेच विषय बंद केला, भगवद्गीतेचा विषय सुरू केला. त्यांनी म्हणाले की नाही, तुम्ही मगाशी जो विषय सांगत होता तेच सांगा, मी असं असं करायला चाललो होतो वगैरे. मग त्यांनी ते प्रायश्चित्त केलं वगैरे, आणि मग ज्यांच्याशी भांडायला जाणार होते त्यांच्याकडे गेले, आणि त्यांनाही वाटले भांडायला आलेले आहेत, परंतु त्यांनी सांगितलं मला काही भांडायचं नाही, आजपासनं माझ्याकडनं वैर जे आहे ते मिटलं. असं कसं काय बदल झाला म्हणे असं असं झालं म्हणे, एक पोथी निरूपण मी ऐकलं आणि त्याच्यामुळे माझ्यात कोणाची निरूपण ऐकलं, मलाही घेऊन चला. आणि दोघांनाही भविष्य काळामध्ये महानुभाव पंथाचं जे काही धर्म स्वीकार आहे तो त्यांनी भविष्यामध्ये केलेला आहे. ही सत्य घटना आहे. अशा पद्धतीने दोघांचंही मत परिवर्तन झालं, मत बदललं, याला वासना उपरतने म्हणतात. आणि एकदा मानसिक झालेलं कर्म ते तिथेच राहतं, त्याचं वाचिक होत नाही किंवा प्रत्यक्ष होत नाही, त्याला बिनचालीचे कर्म म्हणतात, त्यांची चाल थांबलेली आहे. अशा पद्धतीने आपलं जे काही आचरण करून जे काही देहकृश होतं, जसं तुम्ही ताप आला, अशक्तपणा आला की आपण खूपशा ठिकाणी जाणं येणं आपण करत नाही, की नको मला थोडा आराम करायचा आहे. कोणी बोलायला आलं तरी आपल्याला त्यांच्याशी बोलू वाटत नाही, थोडंसं वाटतं आजारपणामध्ये लोकांनी भेटायला यावं. आजारात नीट झाल्यानंतर लोक भांडतात त्यांच्याशी, तुम्ही आम्हाला भेटायला पण नाही आले. एक जणांना मी भेटायलाच गेलो नाही त्यांच्या आजारपणात, 2दा-3दा प्रयत्न केला पण ते हुकलं. त्या व्यक्तीला बिचारायला एवढा राग आला की
दादा मला भेटायला नाही आले, त्यांनी माझ्याशी बोलणंच बंद केलं. असं आहे. म्हणजे आम्हाला मामाजी सांगतात, तुम्ही जेव्हा आजारी असता, ऍडमिट असता, तर त्यावेळेला आवर्जून कोणाला कळवू नका, आराम करा. ऍडमिट का करतात आपल्याला? कारण तुमचा आराम झाला पाहिजे. आजारपणात आराम होणं खूप महत्वाचं आहे. आणि आजारपणात जे लोक भेटायला येतात ते आपली ऊर्जा वाढवणारे लोक पाहिजेत बरं का. नाही तर ते म्हणतील की आमच्याकडे पण एकाला असंच झालं, ते मेले काल. असं जर का कोणी बोलत असेल तर. आणि आजारपणामध्ये असेच लोक भेटायला येतात आपल्याला. म्हणून या ठिकाणी आपल्याला काय आहे की जेवढं देहकृश होईल तेवढं आपल्याला एकांत आणि आरामाची आवश्यकता असते. आणि जेवढा एकांत असेल तेवढं तुम्ही स्वतःशी बोलता, स्वतःशी विचार करता. आणि म्हणून इथे देहकृश करण्याचं अजूनही एक कारण आहे की तुमची विनाकारण जी व्यर्थ ऊर्जा आपण घालवत असतो. कधी कधी काहीच काम नसतं बरं का, तरी आपण इकडे जातो, तिकडे जातो, हे करतो, ते करतो, काहीच काम नाही. तुम्हीच तुमचा अभ्यास करा की व्यर्थ हालचाल आपली दिवसभरामध्ये कितीतरी असते. व्यर्थ विचार, व्यर्थ बोलणं. समूह बसलेलं आहे ते आपलं ऐकत सुद्धा नाहीत, पण आपण बळत जाऊन त्यांच्यामध्ये काहीतरी बोलत राहतो, काहीतरी बोलत राहतो. म्हणजे व्यर्थ बोलतो. हे कशामुळे असतं? ऊर्जेमुळे असतं. आणि ऊर्जा नसेल तर आपण शांत बसतो, त्यामुळे मला काही बोलवत नाही, आता मी शांत बसतो. म्हणजे अशा पद्धतीने ही ऊर्जा कमी करण्याचा अजून एक उपयोग असा आहे की आपण व्यर्थ हालचाली, व्यर्थ बोलणं, व्यर्थ क्रिया याच्यापासून अलिप्त होऊन जातो. आणि जेवढं तुम्ही अशक्त असता तेवढं तुमचं चिंतन चांगलं होऊ शकतं, कारण की त्यावेळेला तुम्ही काहीच करण्याच्या मनस्थितीमध्ये नसता. आणि म्हणून सुद्धा इथे कटमकटिये मान होऊनी असावे, म्हणजे देहकृश आपल्याला ते करायचं आहे, त्याचं हे कारण आहे. म्हणून सांगितलं की यांची मात्रा किती बरं? चातुर्तांशापेक्षा कमी मात्रा घेतात काय? चातुर्तांश हा शेवट सांगितलेला आहे. चातुर्तांश म्हणजे काय? चौथा हिस्सा. पण कसला चौथा हिस्सा? दिवसभरामध्ये आपण किती अन्न खातो? दिवसभर म्हणजे सकाळच्या चहापासून सुरू होईल ते संध्याकाळी तुम्ही शेवटी आईस्क्रीम वगैरे काय खात असाल, ही रोजची गोष्ट. आईस्क्रीम आपण कधी कधी खातो, पण रोजचा आपला आहार किती आहे? त्या आहाराचं वजन करा आणि तेवढ्या वजनाचं रोज वृक्षांना खायचंय, तेवढ्या वजनाचं वृक्षांना. आणि ते सुद्धा खात असताना त्याच्यामध्ये सुद्धा परत आहार शोधणी आहे की जो पूर्ण आहार आहे. समजा आपण किती आहार घेतो असू, 20 किलो आहार आपण घेतो, दिवसभराची गोष्ट आहे. दिवसभरात 2 चपात्या, भात, डाळ, भाजी, पापड वगैरे रोज खायच्या ज्या गोष्टी आहे त्याचं वजन 20 किलो होत असेल तर त्यातला एक भाग कमी करायचा, म्हणजे किती किलो होईल? ते 15 किलो होईल. एक फक्त उदाहरण म्हणून सांगतोय. ते 15 किलो होईल, म्हणजे त्याला म्हणतात पाऊण आहार. त्यातले अजून 5 कमी केले म्हणजे किती झाले? 10 किलो. आधी किती घेत होतो? 20 किलो, आता 10 किलो, म्हणजे निम्मा आहार झाला. त्याला अर्धा आहार असं म्हणतात. त्यातले सुद्धा 5 कमी करा, म्हणजे राहिले किती किलो? 5 किलो. याला चातुर्तांश आहार म्हणतात. तुमच्या संपूर्ण आहाराचा चौथा हिस्सा घ्यायचा, त्याला चातुर्तांश आहार म्हणतात. त्याच्या अजून समजा थोडंसं वाढवा घेतलं त्याला अर्धा आहार म्हणतात, त्याच्यापेक्षा थोडं वाढवलं त्याला पाऊण आहार म्हणतात, आणि पूर्ण आहार त्याला संपूर्ण आहार म्हणतात. आणि हा आहार घेत असताना एकच वेळेलाच खायचं आहे. ते चातुर्तांश एकाच वेळेला खायचं आहे, दिवसभरात परत जेवण नाही. त्यातल्या त्यात जे अनधिकारी आहेत अजून ज्यांना 2दा भूक लागते समजा, त्यांनी तेच चातुर्तांश विभागून घ्यायचं आहे. म्हणजे 5 किलो जे अन्न आहे ते 2.5 किलो सकाळी, 2.5 किलो दुपारी, संध्याकाळी, असं विभागून त्यांनी ते घ्यायचं आहे. अशा पद्धतीने ही आचार प्रणाली आहे. त्याच्यामध्ये आहाराचं नियंत्रण आहे, आहाराचं मोजमाप आहे. स्मरण मोजून नाही करायचं, पण जेवण मात्र मोजून केलं पाहिजे. आपण स्मरण मोजून करतो आणि जेवण मात्र अमर्याद चालतंय आपलं. ह्याच्यामुळे होतं काय की जेवण अमर्याद केल्यामुळे स्मरण आपलं अजिबात मोजून सुद्धा होत नाही राहिलं आता. आणि स्मरण मोजून करत असल्यामुळे इथे काय झालेलं आहे की जेवण आपलं अमर्याद असल्यामुळे इथे स्मरणावर त्याचा परिणाम होत असतो.
आणि जर का तुम्ही स्मरणावर अमर्यादितपणा जर का ठेवला, अमर्याद स्मरण करायचं आहे, तर तुमच्या आहारावर आपोआप नियंत्रण येतं. तुम्ही स्मरणाला बसले आणि तुम्हाला आळस येतो, काय येतो की आपण आज गोड खाल्लं. आम्ही मार्गात होतो संवत्सरला वांबोरीला, तेव्हा कधी कधी असं गोडधोड होतं, असायचं पंक्तीला असायचंच गोडधोड, पुरणपोळी असेल, तूप त्याच्यावर असायचं, बासुंदी असायची, परंतु ते खाताना आम्हाला दुपारच्या पोतीची बेल आठवायची बरं का. म्हणजे असं वाटायचं की खावं अजून घ्यावं, पण मग पोतीला जाग येणार नाही, पोतीला जर का नाही गेलं तर शिक्षा होती. आणि नंतरच्या काळात असं होतं की पोथी समजायला लागल्यानंतर असं वाटायचं की पोथीला नाही गेलो, महत्वाचा विषय होऊन जाईल, मग परत तो ऐकायला भेटणार नाही, तेव्हा रेकॉर्डिंग ही व्यवस्थाच नव्हती. म्हणून जेवताना आपोआपच नियंत्रण यायचं की आपल्याला स्मरणाला बसायचं आहे, आपल्याला पोथीला उठायचं आहे, तर मग जेवण आता कमी करावं लागेल. प्रवासामध्ये नाही का तुम्ही म्हणताय ना 2 घास कमी खा, प्रवास आहे म्हणजे एक गोष्ट साधत दुसऱ्यावर आपोआप नियंत्रण येतं. म्हणून स्मरणामध्ये अडथळा कशाचा येतो? आळसाचा. आळस येतो अति आहारामुळे आणि बरोबर त्याच्यावर नियंत्रण ते येत असतं. आणि म्हणून चातुर्तांश आहार जो आहे तो सगळ्यात कमी आहार सांगितलेला आहे, त्याच्यापेक्षा कमी आहार घ्यायचा नाही. जर का घेतला तर ते सोबतीमध्ये येऊन जाईल आणि त्याच्यामुळे मळीनत्व येऊ शकतं. आणि तो आहार घेताना सुद्धा आता लगेच तुम्ही घरी जाऊन मोजमाप कराल आणि चातुर्तांश घ्याल तसं नाही. तुम्हाला तुमच्या आहाराची शोधणी करावी लागेल, ज्ञाता विरक्ताकडे राहून तुमचा आहार किती आहे, काय आहे वगैरे. एकाने मला सांगितलं मी एकच टाइम जेवतो. म्हटलं तुमची प्रकृती तुम्हाला माहिती आहे का, कशी आहे, काय आहे? एक टाइम जेवले तुम्हाला भागतंय का, ते कळालं पाहिजे आपल्याला, स्वतःला कळालं पाहिजे. आणि मग ते लक्षात आल्यानंतर मग आपण त्या पद्धतीने राहू शकतो, त्या पद्धतीने आहार करू शकतो. आणि म्हणून इथे सांगितलं की मागा मुंगीराण तियेचा विनियोग कटमकटी आहे, म्हणजे त्यांचा आहार किती आहे? मुंगीच्या पुरुषाचा, ज्याच्या पायाखाली येऊन मुंगी मरत नाही, त्यांचा आहार चातुर्तांश आहार आहे, एकदम अत्यल्प आहार आहे. त्यांच्यासारखाच कटमकटीयमान या पुरुषाचा जो अधिकार आहे भोजनाचा किंवा त्यांचा जो आहार आहे तो चातुर्तांश आहार आहे. कटमकटीय म्हणजे देहशेष उरवणी असे. आता इथे कटमकटीयमान हा शब्द आपण पहिल्यांदाच ऐकलेला आहे. म्हणजे नेमकं त्याचं शरीर असतं कसं ते कटमकटीयमान, असा जो आचार करणारे किंवा अशी जी दशा प्राप्त झालेले जे साधक आहेत त्यांचा देह कसा आहे बरं ना? देहशेष उरवणी असे. आता आपलं सुद्धा आपलं स्थूळता आहे, आता आपण काही देहपुरुष केलेलं नाही तरी सुद्धा आपले बोट मोडतात ना, उठता बसता. मग तसं शरीर आहे का त्यांचं? ना, यांचं शरीर सुद्धा कसं आहे? देहशेष उरवणी असे. फक्त देह शिल्लक राहिलेला आहे, नाम मात्र असं देह दिसतं. म्हणजे ते असून नसल्यासारखं ते देह आहे. म्हणजे देह त्यांचं स्थूळ नाही आहे, मांस धातू नाही आहे, एकदम कृश केलेलं देह आहे. आणि म्हणून ते कटमकटीयमान असं आहे. जैसा का वारे न पडेल. कटमकटीयमान देहशेष म्हणजे किती शेष न, जैसा का वारे न पडेल. जर का हवा आली तर तो खाली पडेल की काय, अशा प्रकारे. जसं प्लॅस्टिकचं एखादं काही असतं, हवा आली की ते खाली पडून जातं, पण लोखंडाचं असेल तर ते सहजासहजी असं पडत नाही. तशा प्रकारे देह इतकं हलकं झालेलं आहे की जेणेकरून वारा आला तरी तो पडेल की काय असं वाटतं. बळ पुष्टी पराक्रम तो काहीची नाही. का बरं वाऱ्याने पडेल असं का? ना, जो काही आहारावर नियंत्रण केलेलं आहे, जे देहकृश केलेलं आहे, जे काही सप्तधातूंवर नियंत्रण केलेलं आहे, त्याने करून जी अशक्तता प्राप्त झालेली आहे, जी काही निर्बळता प्राप्त झालेली, त्याने करून ते वारेने पडेल असं वाटतं. बळ पुष्टी पराक्रम तो काहीची नाही. बळ नाही, पराक्रम पुष्टी म्हणजे देही पुष्टता नाही, आणि पराक्रम म्हणजे कुठल्याही प्रकारचं आक्रमण करावं किंवा काय हे करावं अशा प्रकारची कुठलीही ताकद त्यांच्यामध्ये ती नाही. तो काहीची नाही म्हणजे जेणेकरून दोष घडेल असे बळ पराक्रम वगैरे वगैरे असं काहीच त्यांच्या देही नाही. इतकं देह शेष उरवणी ते आहेत. देह शेष असे म्हणजे इतकं देह जे आहे ते त्यांचं इतक्या प्रमाणामध्ये शेष आहे असं सांगितलेलं आहे. तर
या वचनामध्ये आपल्याला देहाचं जे काही दोष असतील त्या दोषाचं निरसन केल्याशिवाय काही गोष्टी पुढे घडत नसतात. जसं आपण स्मरण करतो आणि स्मरणच घडत नाही. आपला सर्वांचा हा प्रश्न आहे, आमचं स्मरण होत नाही. परंतु स्मरणाची जी काही स्मरणापर्यंत पोहोचण्यासाठी जी वचनांची बैठक देवाने सांगितलेली आहे ती कशी आहे? आधी विकार शून्य सांगितलेलं आहे, मग विकल्प शून्य सांगितलेलं आहे. म्हणजे तुम्हाला आधी मनातल्या आवडी निवडी आहे त्याच्यावर नियंत्रण आणावं लागेल. त्यानंतर विकल्प शून्य म्हणजे मनातले जे संकल्प विकल्प आहेत, मन छल विचल. स्मरण का ठाकतं आपलं? कारण की आपलं मन इकडे तिकडे जात नाही. विकल्पात्मक संदेहात्मक नुसते विचार मनामध्ये सुरू राहतात. म्हणजे त्याच्यावर नियंत्रण तुम्ही आणा. तिसऱ्या टप्प्यामध्ये स्वभावावर नियंत्रण आणा. अष्टस्वभाव जे आपण मागच्या सत्रामध्ये घेतले कालच्या, त्यामध्ये सुद्धा ते नियंत्रण आपल्याला आणलं पाहिजे. आणि आलिंबन जे आहे निरर्थक गोष्टींचं ते सुद्धा त्याच्यावर नियंत्रण आणलं पाहिजे. इत्यादी गोष्टी केल्या तर पुढचं वचन आहे देवता स्मरण आहे. जे अस्थिपरीची जी देवता आहे श्री चक्रधर स्वामी यांच्या नामाचं स्मरण तेव्हाच होईल ज्या वेळेला तुम्ही इत्यादी गोष्टींवर नियंत्रण आणाल. अन्यथा जर का नियंत्रण नाही आणता आलं तर मग स्मरण साधणार नाही आणि म्हणून आपलं स्मरण साधत नाही. आपल्याला पित्त का होतं? पित्त झालं की तुम्ही लगेच गोळी घेता. पित्ताची गोळी खूप चांगली बरं का, लगेच जळजळ थांबते. परंतु कोणी शोध लावला का की पित्तच का होतं आपल्याला? कारण आपलं पचनच होत नाही, आहार चुकीचा आहे, अयोग्य वेळी आहे, अयोग्य प्रमाणामध्ये आहे आणि आपण कुठल्याही प्रकारे चालणं फिरणं आपलं कमी आहे. त्याच्यामुळे अपचन झालं की पित्त वाढतं. पित्त हे शरीरामध्ये मुळातच असतंच, फक्त ते काही गोष्टींमुळे वाढतं. आणि जर का प्रमाणात सगळं काय असेल तर ते प्रमाणामध्ये राहत असतं. वात कफ आणि पित्त अशी प्रकृती आपली तयार आहे. तुम्ही काय खाताय नुसार तुमच्या शरीरात काय वाढतंय नुसार त्रास आपल्याला होत असतो. आणि म्हणून इथे आपल्याला काय करायचं आहे की स्मरण करायचं असेल तर या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण आधी आणावं लागेल. सुख क्षेत्राचा दृष्टांत सांगितले, तन दैल्या वावराचा दृष्टांत देवाने सांगितलेला आहे. तन दैल्या वावराच्या दृष्टांतामध्ये जर का तिथे किती चांगल्या प्रतीचं बियाणं पेरलं, जमीन किती चांगली असो, बियाणं किती चांगलं असो आणि पाणी जरी तुम्ही उत्तम दिलं, पण त्यातला जो घास त्याच्यामध्ये जो येतो त्याला घासच म्हटलं जातं. गवत नाही म्हणत, त्याला घास म्हणतात. की जे काय करतो पिकाला मारून टाकतो. पिकाची जी गुणवत्ता आहे ते घासामुळे खराब होऊ शकते. म्हणून काय केलं जातं, वेळोवेळी शेतामध्ये आलेला घास काढून टाकतात. ते सांगतात की जर का ते घास तसंच असताना जर का त्याच्यात पेरलं तर मग पाहिजे तसं पीक येत नाही, ते पीक कमकुवत येणार आहे. आणि जर का सुक्षेत्राच्या दृष्टांतात सांगतात की त्या जमीन तर चांगली आहे, पाणी पण आहे, बियाणं चांगलं आहे, त्याची मशागत वगैरे सगळं करून त्या जमिनीला अजून उत्तमत्व तुमचं त्याचं टिकवून ठेवलं तर मग घुमरी सिवठी म्हणजे भरपूर पीक येत. तुमच्या अपेक्षेपेक्षा सुद्धा चांगल्या प्रकारचं पीक त्याच्यामध्ये येऊ शकतं. तसं आपलं जे हृदय आहे ते जेव्हा सुक्षेत्र करू आपण तेव्हा आपल्याला ईश्वर पैकीचे विधी घडतील. तुम्हाला जर का प्रश्न असेल की हे विधी आमच्याकडनं का नाही घडत, तर आमच्याकडे अविधी किंवा इतर काही छोटे मोठ्या दोषांचे अनेक घास जे आहे ते आपल्या अंतःकरणामध्ये आहे, ते काढावे लागतील आपल्याला. आणि ते काढल्यानंतर मग काय होईल, अनंत जिथे आहे तिथे मग अनिक न सामाये म्हणजे इतर कुठल्या गोष्टी त्या ठिकाणी येणारच नाही. परंतु अनिक असे तेथ अनंत नसे, अनेक सामाये तेथ अनंत न सामाये. जर का अनेक गोष्टी त्याच्यामध्ये असतील, तुमच्या प्रपंचाचा व्याप असेल, अजून काही दोष असतील, काही विचार असतील, निरर्थक विचार असतील, आपल्याकडे दोन्ही असतात, विचार पण असतो निरर्थक विचार पण असतो, तो सुद्धा त्याच्यामध्ये नसला पाहिजे. तर हे इत्यादी गोष्टी जर का काढून टाकता आल्या आपल्याला मनातनं, आणि मनाचं सुक्षेत्र जर का आपण, सुक्षेत्र म्हणजे चांगलं क्षेत्र, सुपीक जमीन ज्याला आपण म्हणतो, ती जर का आपण केली आणि मग नामस्मरणाचं बी जर का पेरलं आपण,
तर मग त्यातनं चतुर्विध स्मरण आणि चतुर्विध दुःखेसी चतुर्विध स्मरणाचं पीक त्याच्यामध्ये येईल आणि त्याद्वारेच ते स्मरण आपलं पुढे पुढे जाईल आणि मग ते देहपर्यंत जन्मक्षेपी मरेपर्यंत ते स्मरण राहणार आहे. आणि जर का आपण तसं नाही केलं, मध्ये मध्ये हे जर का घास येत राहिला, कुविचार व्यर्थ विचार येत राहिले, तर आपलं स्मरण मध्ये मध्ये बंद पडतं. कालच्या सत्रामध्ये आपण बघितलं की स्मरण का बंद पडतं, 2-3 महिन्यांनी स्मरण बंद पडतं. आपलं विधी विधान चांगलं चालू असतं ते बंद पडतं. का पडतं? कारण की त्याचं कारण हे आहे की मध्ये मध्ये जे दोष उगवतात त्या दोषांचं निरसन आपण करत नाही. मुळात तर हृदय गाम्य परमेश्वर केल्यानंतर दोष उद्भवणारच नाही, पण यदा कदाचित आपण सगळीकडे फिरतो, सर्व लोकांमध्ये उठतो बसतो, जातो येतो, बोलतो, काही खानपान करतो, त्याद्वारे आपल्याला काय होतात, तिथले दोष बाधित होतात. तिथले दोष जे आहेत ते आपल्यामध्ये संचरित होतात. मधल्या काळात नव्हतं का की कोरोना जेल आहे त्याला भेटत होतो का आपण? आपल्या कोरोना हा दोष कळाला, रज तम हिंसा हा दोष अजूनही कळालेला नाही. आपले लोक विचारतात का बरं आपण नाही खायचं तिकडे? काय झालं? काय होतं? कारण की त्याच्याने काही तुम्ही प्रमादी नाही होत, धर्माहून जात नाही, परंतु धर्माहून जाण्याची प्रक्रिया सुरू होऊन जाते. म्हणजे हळूहळू काय होतं की तिथले दोष जेवढं आपण त्यांच्याकडे जाऊ, आपल्याला ही गोष्ट लहान मुलांच्या बाबतीत पण कळते बरं का. तो त्या मुलांमध्ये खेळतो ना, म्हणून त्याचा स्वभाव असा झालाय, की तो तिकडे गेला म्हणून तो त्याचा स्वभाव असा झालाय, हे सगळं कळतं आपल्याला. तो उन्हात गेला म्हणून त्याचा ताप आला, हे पण कळतं आपल्याला. मग आपण सुद्धा इतर कितीतरी ठिकाणी जातो, किती लोकांना भेटतो, त्या सगळ्यांचे नुसतंच कोरोना येत नाही त्यांचा आपल्याकडे, त्यांचं रज तम स्वभाव सवयी सुद्धा त्यांच्या आपल्याला लागतात. मला चहा प्यायची सवय नव्हती, पण ते काय मित्रांमध्ये बसून 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 ते सवय लागून गेली चहाची. मग तेच तुम्ही मार्गात गेले की तुमचा चहा बंद होऊन जातो आणि तिथे कोणी चहा पीत बसत नाही, मग तिथे तुम्हाला स्मरणाची सवय लागून जाते. म्हणजे इत्यादी प्रकारे आपण जिथं जातो तिथल्या सवयी आपण घेऊन येतो. जीव जैसा संगी ठेवी तैसा ठाके. आणि म्हणून आपल्याला काय करायचं आहे की आपल्या आहारावर, कारण की सगळ्या गोष्टी आहाराच्या माध्यमातून आपल्यामध्ये येतात. ते कोणाला करणी गेली की ते म्हणतात की त्यांनी ते जेवणामध्ये टाकून दिलं. कशात टाकून देतात ते? आता तो काय प्रकारे मला माहित नाही, परंतु लोक असं म्हणतात की बा ते जेवणात दिलं बरं का, त्यांना खाऊ घातलं असं म्हटलं जातं. म्हणजे ते पण आहारातनंच आलं. आणि इतर सुद्धा काही दोष असतील की पोटच बिघडलं, कशामुळे बिघडलं? डॉक्टर म्हणतात काल काय खाल्लं होतं, आहे ना, ते पहिला प्रश्न ते विचारतात. मी कुठे जेवायला गेलो, नवीन जर का पदार्थ दिसला तर मी त्यांना विचारतो ह्याच्यात काय काय टाकलेलं आहे. ते सांगतात आवर्जून, ज्यांनी बनवलंय हे टाकलंय बाबा, हे टाकलंय. मी त्यांना म्हणतो म्हणजे काय, उद्या डॉक्टरांनी विचारलं की काल काय खाल्लं होतं तर सांगायला त्यांना. म्हणजे आहारातनं आपलं प्रकृती सुद्धा बिघडू शकते, पोट बिघडू शकतं, पित्त वाढू शकतं, कफ वाढू शकतो, म्हणजे वात वाढू शकतो, इत्यादी सर्व गोष्टी आहारातनंच होतात. हे सगळं आपल्याला कळतं, परंतु त्याच्यातनं स्मरणावर सुद्धा परिणाम होऊ शकतो, ही मात्र गोष्ट आपल्या लक्षात येत नाही. तर ती लक्षात घेण्यासाठी म्हणून ही वचनं जी आहेत, ही वचनं खरं तर अनुसरलेल्या व्यक्तीची आहेत, चर्या करणाऱ्या व्यक्तीची आहेत. परंतु आपण इथे ही वचनं का घेतली? कारण की काही प्रमाणामध्ये आपला सुद्धा जो आहार चुकतो, तो जर का आपण नियंत्रित केला, प्रमाणात केला आणि वेळेचं बंधन जर का त्या आहाराला ठेवलं आपण, तर आपल्याला स्मरण साधणार आहे. आता आम्हाला हाडाची रांगोळी करता येणार नाही, कटमकटीमान होता येणार नाही आहे, परंतु आम्हाला स्मरण मात्र साधायचं आहे, स्मरण मात्र करायचं आहे. त्यासाठी म्हणून आहारावर नियंत्रण. अस्थिबरीमध्ये स्वामींनी देवाला काय खाऊ घालायचं हे सांगितलेलं नाही, पण तुम्ही तुमच्या खाण्यावर नियंत्रण करा हे मात्र सांगितलेलं आहे ना. देवाला काय खाऊ घालायचं असं कुठल्या वचनात सांगितलंय का देवाने? आचार सांगताना सांगितलं असंविधानातले जीवानी देवाला आमकं खाऊ घालावं, तमकं खाऊ घालावं, कुठेच नाही आलं. उलट देव म्हणतात तुम्ही जे खाताय त्यावर पण नियंत्रण करा. जर का ते परिच्छेदाचं अन्न जर का तुम्हाला मिळत असेल, म्हणजे परिच्छेद ज्या पदार्थांचं केलेलं आहे ते अन्न घेऊ नका, नाही म्हणा त्याला, म्हणजे तुम्ही त्या आहारावर नियंत्रण करा. असं जर का केलं तर देव आठवल्या जाईल. देव आठवल्या जात असेल तर स्मरण होईल,
स्मरण होत असेल तर विधी आचरण पालन होईल. विधी आचरण पालनामुळे कुठेतरी चर्येमध्ये आपण जाऊ. विधी आचरणापेक्षा पुढचा जो टप्पा आहे तो चर्या आहे. चर्येमध्ये जे काही केलं जातं ते कडक आचरण आहे, शिस्तबद्धता त्याच्यामध्ये आहे. त्या ह्याच्यातनं परत आपल्याला परत मागे यायचं नाही आहे. आणि ते सर्व कायम ठेवण्यासाठी तुम्हाला तिकडे आहारावर नियंत्रण नेहमीच ठेवायचं आहे. एकदा वजन कमी झालं मग आपण काही खायला मोकळे होतो का? नाही. ते म्हणतात की नाही, कायमस्वरूपी तुमचा आहार असाच ठेवा तुम्ही. मग ते स्मरण, ती चर्या जी आहे, चर्येपर्यंत जायचं आहे. कारण की इतरांचं जे स्मरण आहे ते स्मरण म्हटलं गेलंच नाहीये. ते सांगतात की चर्यावंताचे स्मरण, हे जेव्हा वाक्य वाचलं मी तेव्हा विचार केला की खरोखर आहे, बरोबरच एकदम. इतरांचं आपली स्मरण होऊ शकत नाही, आपण चर्या करत नाही तर आपलं स्मरणही होऊ शकत नाही. आम्ही तर म्हणतो आम्ही 15 गाठ्या स्मरण करतो, आम्ही एवढं स्मरण करतो, आम्ही तेवढं स्मरण करतो, आम्ही मार्गशीर्ष महिन्यात विडे ठेवू स्मरण करतो. आणि इकडे सांगतात की स्मरण कोणाचे? स्मरण चर्यावंताचे स्मरण. म्हणजे कुठलं टोक आहे? तुम्ही जर का चर्या करत असाल म्हणजे तुम्हाला आधी विधीत उतरावं लागेल. विधीतला पुढचा जो टप्पा आहे, अजून विधी प्रगल्भ करत करत आम्ही चर्येमध्ये जातो. आणि चर्येत गेल्यानंतर तुम्हाला स्वस्थता लाभते आणि स्वस्थता लाभल्यानंतरच तुमचं स्मरण घडणार आहे. त्याशिवाय स्मरण घडणार आहे. अस्वस्थ आपण असू तर स्मरण घडणार नाही. आणि म्हणून ते नियंत्रण जे आहे ते आहाराच्या माध्यमातून आहे. आणि म्हणून आजच्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी कटमकटीयमान होऊन असावे या आचार करणीय प्रकरणातील 78 क्रमांकाचे जे वचन आहे ते या ठिकाणी श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत